गोव्यात भाजपा विरोधात शिवसेनेनं दंड थोपटलेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या मोडकेबांधणीसाठी स्वतः उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार असल्याचं चित्र सध्या निर्माण झालेलं असताना गोव्यातही भाजपला कडवं आव्हान देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गोवा भेटीला विशेष महत्त्व आहे। आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये गोव्यातील शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे। तर आरएसएस मधून बंडखोरी करून बाहेर पडलेले सुभाष वेलिंगकर यांनी नुकताच स्थापन केलेला गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांच्या युती संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे गोव्यामध्ये शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचची युती झाली तर ते भाजपसाठी किती अडचणीचं ठरू शकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि वेलिंगकर यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून आपल्यापर्यंत पोहोचते। उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस गोव्याच्या दौऱ्यावर आहेत। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। हेमंत, आता उद्धव ठाकरे गोव्याच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा असेल। वेलिंगकरांसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। गोवा निवडणुकीमध्ये आता जय गोमांतक म्हणत शिवसेनेने आपला नारा देत इथे गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। 40 विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी 20 जागा शिवसेना लढेल अशा पद्धतीची घोषणा या अगोदरच संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी घोषणा केली आहे। उद्धव ठाकरे आज गोवामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन शिबिरामध्ये तेच मार्गदर्शन करणार आहेत की आता गोवा विधानसभेवर भगव्याची आरास उभी करा, शिवसैनिकांना कामाला लागा, एकच ध्यास निर्माण करा। आणि त्यामुळे प्रमुख कार्यकर्ते आता जे गोव्याचे राज्य प्रमुख आहेत सुदीप तामणकर यांच्या उपस्थितीत इथे गोव्याच्या अखिल गोमांतक मराठा राजक समाज आहे या हॉलमध्ये जी मीटिंग होणार आहे त्या सभेसाठी कार्यकर्ते प्रमुख जमायला लागलेले आहेत। पहिल्यांदा इकडे बांदेवडेकर जे गोवा मुक्ती आंदोलनाचे प्रमुख नेते आणि गोव्याचे पहिले मुख्यमंत्री यांच्या समाधीला पुष्पगुच्छ अर्पण करतील, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील उद्धव ठाकरे। आणि त्यानंतर गोव्यातली प्रमुख कार्यकर्त्यांची जी सभा आहे त्या सभेला संबोधित करते आणि नंतर संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान गोव्याचे आरएसएसचे बंडखोर नेते वेलिंगकर यांची भेट उद्धव ठाकरेंबरोबर आहे। आणि त्या बैठकीमध्ये जो अलायन्स आहे तो अलायन्स निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या ज्या पुढच्या ज्या चर्चा आहेत त्या होतील। गोवा विधानसभेमध्ये कशा पद्धतीने आघाडी करून भाजपची कोंडी करायची आणि कोंडी करताना कशा पद्धतीने आपलं संख्याबळ वाढवायचं, इतर मित्रपक्ष आपल्या आघाडी देतोय का यासाठी चाचपणी उद्धव ठाकरेंची आज आहे। उद्धव ठाकरे उद्या पत्रकारांशी बोलणार आहेत। त्यामुळे 2 दिवसाचा हा गोवा विधानसभेचा दौरा उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण ठरवलेला आहे। संजय राऊत त्या गोवाचे मार्गदर्शक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनीही त्या शिवसैनिकांना आणि कामाला लागण्यासाठी जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत त्यांची फळी निर्माण केली आहे। त्यामुळे आता ही लढाई आता भाजपची राज्यामध्ये आहे तशीच गोवामध्ये निर्माण होणार आहे आणि गोवा 100% शिवसेना पोहोचवायची असा संकल्प आज उद्धव ठाकरे घोषित करते। नक्कीच हेमंत, जर या ठिकाणी आपण पाहायला गेलं जर शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंच यांची जर युती झाली तर भाजपला गोव्यामध्ये किती मोठा फटका बसू शकतो? वेलिंगकर हे आरएसएसचे बंडखोर नेते आहेत आणि त्यांनी गोव्यातल्या मराठी अस्मिता असू दे किंवा कोकणी भाषा असू दे या संवर्धनासाठी लढाई सुरू केलेली आहे आणि ह्या दृष्टिकोनातून त्यांना तो पाठबळही मिळत आहे। आणि भाजपमधलं जे काही इतर बंडखोर नेते असतील तेही त्यांच्या संपर्कात असं बोललं जातं। आरएसएसचे हे बंडखोर नेते वेलिंगकरांवर त्या पद्धतीने आरएसएसने कुठल्याही पद्धतीचं अद्याप पाबंदी घातलेली नाहीये। त्यामुळे शिवसेनेला ही आघाडीसाठी खूप मोठं बळ मिळू शकतं आणि शिवसेनेच्या मागच्या विधानसभेमध्ये 1 ते 2 जागा काही मत पडल्या होत्या, त्या दृष्टिकोनातून शिवसेनेला हा फायदा होऊ शकतो इतर गोवामध्ये पोहोचण्यासाठी आणि गोवामध्ये आपले पाय रोवण्यासाठी जमीन निर्माण करण्यासाठी हा शिवसेनेचा पहिला प्रयत्न आहे। आणि त्यामुळे गोवा विधानसभेची ही निवडणूक 100% निर्माण करून भाजपची नेमकी कोंडी करण्यासाठी आता शिवसेना कामाला लागली आहे। राज्यातही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची बरोबर आता लढाई शिवसेनेने लढण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे उद्धव ठाकरे आता 100% शिवसेना कशी राज्यभर नाही तर देशभर पोहोचेल त्यासाठी आता उद्धव ठाकरेंनी हा संकल्प केलाय। उद्धव ठाकरेंचा हा प्रयत्न पहिल्यांदाच गोव्यात आहे आणि तो यशस्वी होतो का हे 2017च्या निवडणुकीत नक्कीच धन्यवाद हेमंत, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। उद्धव ठाकरे आजपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत। 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा असेल।
वेलिंगकरांसोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि शिवाय शिवसैनिकांचा मेळावा सुद्धा होतोय. त्याच्यामुळे आता या 2 दिवसांमधल्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, काय चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.